राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी नागपूर ग्रामीण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर टीका केल्यात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि सुनील केदार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असून पक्षांची निवडणूक लढण्याची मानसिकता दिसत नसल्याचेही ते म्हणाले। अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवार उभे करू शकत नाही आणि आयारामांना तिकीट दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले। भाजप व शिंदेसेना यांच्यातच मुख्य लढत असून काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचे त्यांनी नमूद केले। मतदान यादीत घोळ हा व्यवस्थेचा दोष असून दुरुस्ती आवश्यक असल्याचेही जयस्वाल यांनी म्हटले। रामटेकमधील भाजप शिंदेसेना लढत अपरिहार्य परिस्थितीत झाली असली तरी ती मैत्रीपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस मध्ये अंतर्गत वाद खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला माहित आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सुनील केदार यांचा झालेला वाद हा आता चव्हाट्यावर आहे आणि एका बाजूनी काँग्रेसची मानसिकता देखील निवडणूक लढण्याची दिसत नाही। बहुतांश ठिकाणी तर आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचीच मैत्रीपूर्ण लढत दिसत आहे। फाईट ही दोघांमध्ये आहे आणि काँग्रेस 3 नंबरवर गेलेली आहे अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत मला दिसत आहे। काँग्रेसच्या नेत्यांच्या अंतर्गत वाद विदर्भामध्ये पाहायला मिळते आहे ना। आपण पाहिलं असेल की जे इंटरव्ह्यू झाले होते ते कशा पद्धतीने रद्द करण्यात आले आणि परत अनेक मोठ्या प्रमाणामध्ये आयारामांना तिकीट दिल्यामुळे पक्षात बंडखोरी झालेली आहे आणि उमेदवार देखील ज्यांना चिन्ह मिळालेलं आहे म्हणजे माझ्याकडे देखील ज्यांना चिन्ह मिळालेलं आहे काँग्रेसचे पूर्ण उमेदवार देखील उभे नाही आहे। म्हणजे जर आपण पाहिलं तर कनानमध्ये पूर्ण उमेदवार उभे नाही, रामटेकमध्ये पूर्ण उमेदवार उभे नाही आणि एकंदरीत लिडरशिपचा नेतृत्वाचा अभाव आहे। त्यामुळे सुरुवात झाली आहे त्यांची अजून तर सुरुवात झाली नाही आहे पण आता जसं जसं मतदानाचा दिवस जवळ येईल तोपर्यंत थोडंसं प्रचाराला गती येईल। मला त्यांनी काय वक्तव्य केलं या संदर्भात कल्पना नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही। एक मात्र निश्चित आहे की शिंदे साहेबांचा विदर्भात दौरा झाल्यामुळे विदर्भाचे कार्यकर्ते अतिशय उत्साहित आहे आणि जोमाने कामाला लागलेले आहे। आता ते एक सूत्री कार्यक्रम त्यांचा फक्त टीका करणे आहे त्यामुळे ते आपला उद्योग करत राहतात, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं। मुंबईमध्ये जवळपास 11 लाख दुबार मतदार यादी आढळून आलेले आहे त्यामुळे मतदार यादीमध्ये घोळ हा विषय महत्वाचाच आहे आणि ते कुठे एका पक्षासाठी नाही। आपल्याला काल पाहिलं की ते किशोरी पेडणेकरचं नाव डबल आलेलं ते सुद्धा बातमी आली। मला असं वाटतं की एकदा मतदार यादीचं पूर्णपणे दुरुस्ती आवश्यक आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीने सर्व पक्षाची मागणी आहे की ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।